जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। शेवगाव तालुक्यातील गोळेगाव येथील पाझर तलाव मच्छीपालन व्यवसायात गेल्या काही दिवसांपासून मोठा वाद निर्माण झाला आहे। कुसुम अंकुश पवार यांनी 2001 पासून या तलावावर मच्छीपालन व्यवसाय सुरू केला असून त्यांनी ग्रामपंचायतीकडून अनियमितपणे टेंडर घेतले होते। मात्र दिनांक 12 मार्च 2024 रोजी तळेगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी त्यांना तलावाचा ताबा सोडण्याची नोटीस बजावली। पवार यांच्या मते सरकारी नियमांनुसार एखादे टेंडर संपत असले तर संबंधित व्यक्तीला 2 महिने आधी नोटीस देणे आवश्यक असते, मात्र त्यांना अशी कोणतीही नोटीस देण्यात आली नाही। तसेच ग्रामपंचायतीने पांडव राजेंद्र गंगाराम यांना परस्पर 19,000 रुपये देऊन तलावाचा ताबा दिला आहे असा आरोपही पवार यांनी केला आहे। या प्रकरणी पवार यांनी प्रशासनाकडे न्याय मिळवण्याची मागणी केली आहे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब ढवळे आणि कुसुम अंकुश पवार यांच्या कुटुंबासह काही व्यक्ती पंचायत समिती समोर आमरण उपोषण करत आहेत। गेल्या 4 महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीच्या कामकाजात सर्वच राजकीय नेते आणि प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी व्यस्त असल्याने नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्यांकडे दुर्लक्ष झालंय। त्यामुळे गेल्या 3-4 महिन्यांपासून नागरिकांना येणाऱ्या अडचणी ऐकून घेण्यासाठी आणि ते सोडविण्यासाठी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांनी आज मंगळवारी कोपरगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात जनता दरबार आयोजित केला होता। या जनता दरबारामध्ये समस्यांचा महापूर पाहायला मिळाला असून नागरिकांनी सर्वच विभागांशी आमदार आशुतोष काळे आणि प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमोर तक्रारीचा पाढाच वाचला। यावेळी तहसील कार्यालयाचा सभागृह हाऊसफुल झाल्याने अनेकांना सभागृहाबाहेर उभे राहण्याची वेळ आली। यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी प्राथमिक स्वरूपात नागरिकांच्या तक्रारी ऐकल्यानंतर उपस्थित तक्रारदार नागरिकांकडून अर्ज स्वीकारले। पण लेखी स्वरूपामध्ये बऱ्याच लोकांनी आपले अर्ज दिलेले, त्याचा पाठपुरावा मी करेल, आमचे सर्व पदाधिकारी करतील, सर्व ऑफिसचे माझे प्रतिनिधी करतील, जेणेकरून लवकरात लवकर प्रशासनाकडून ह्या अडचणी सोडून घेता येतील। 31 डिसेंबर 2024 रोजी रवींद्र राजेंद्र चांदणे यांनी त्यांची होंडा शाईन मोटरसायकल साईबाबा सुपर हॉस्पिटलचे पार्किंग मध्ये लावली। यावेळी अज्ञात आरोपीने त्यांची मोटरसायकल चोरून नेली व याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला होता। या गुन्ह्याच्या तपासात सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अनवर मुन्सूर शेख याने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला जेरबंद करून त्याच्याकडून 5,70,000 रुपये किमतीचे 6 मोटरसायकल हस्तगत केले आहेत। व्यापारी सुदर्शन दिलीपचंद डोंगरवाल यांच्या बाबुर्डी घुमट येथील 3 हेक्टर 43 आर क्षेत्रावर 4 ते 5 अनोळखींनी ताबा मारलाय। त्यांना विचारणा केली असता ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी डोंगरवाल यांनी सोमवारी दुपारी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। खासगी क्लास संपवून घरी जाण्यासाठी बसस्थानकाकडे जाणाऱ्या महाविद्यालयातील अल्पवयीन मुलीची छेड काढत तिचा विनयभंग व अभ्यवर्तन करणाऱ्या आरोपीला चोप दिल्याची घटना शासकीय विश्रामगृहासमोर सोमवारी रात्री घडली। या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदेश राजेंद्र वाडेकर असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। नगर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असताना श्रीगोंदा तालुक्यात राजकीय भूकंप झाला। श्रीगोंदा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला व यावेळी शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल शिंदे, नगर शहर प्रमुख सचिन जाधव, श्रीगोंदा तालुका प्रमुख नंदकुमार ताळे आदी उपस्थित होते। पोटे यांच्या शिवसेनेतील प्रवेशाने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे, तर पोटे सलग 10 वर्षे नगर परिषदेचे अध्यक्ष होते। 5 वर्षे ते स्वतः नगराध्यक्ष होते, तर गेल्या वेळी त्यांच्या पत्नी शुभांगी पोटे नगराध्यक्ष होत्या। पोटे यांना श्रीगोंदा शहरात मानणारा मोठा वर्ग आहे व त्यामुळे शिंदे सेनेला श्रीगोंदा शहरासह तालुक्यात बळकटी मिळणार असल्याचं मानलं जात आहे।
श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव पुंतांबा रस्त्यावर अवैधपणे गांजाची वाहतूक करणाऱ्या 2 जणांकडून 3,52,600 रुपये किमतीचा 35.26 किलो गांजा जप्त केलाय। ही सदर कारवाई तालुका पोलीस व अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली। तालुका पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना 2 इसम पिकअप मध्ये गांजा सदृश अंमली पदार्थ घेऊन मध्य प्रदेशकडून कोपरगाव पुंतांबा मार्गे श्रीरामपूरला येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावरी येथे शाश्वत शेती व अन्न सुरक्षा यासाठी मृदा व्यवस्थापन या विषयावर मृद विज्ञान विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या मार्फत 2 दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा व 9 ते 10 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे। या 2 दिवसीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श गाव संकल्प आणि प्रकल्प समितीचे कार्य अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार उपस्थित राहणार आहेत, तर अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर PG पाटील हे राहणार आहेत। नगरहून पुण्याकडे चाललेल्या भरधाव एसटी बसने पुढे चाललेल्या टेलरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात बस चालकासह 7 प्रवासी असे एकूण 8 जण गंभीर जखमी झाले आहेत। या अपघातात बसचे प्रचंड नुकसान झाले असून बसमधील प्रवासी सुदैवाने बालंबाल बचावलेत, तर नगर पुणे महामार्गावर चासच्या शिवारात भारत पेट्रोल पंपासमोर रविवारी सायंकाळी हा अपघात झाला। या अपघातात बस चालक उमेश प्रकाश सोनवणे तसेच प्रवासी बंडू शांताराम पवार, आर्यन बंडू पवार, लक्ष्मीबाई धोंडे पाटील, फातिमा बाबूमिया जागीरदार, आयेशा शाकीर सय्यद, अफजल शाकीर सय्यद असे जखमी झाले आहेत। पारनेर जामगाव रस्त्याचे चालू असलेले काम अत्यंत संत गतीने व निकृष्ट दर्जाचे आहे। जामगाव येथे पानमाळा परिसरात धुळीचे साम्राज्य पसरल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। रस्त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या पिकांवर धुळीचा थर साचून पिकांचे नुकसान झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे, तर याबाबत शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही दिलाय। तालुक्याचे आमदार काशीनाथ दाते यांनी सदर ठिकाणी भेट देऊन नागरिकांचे म्हणणे ऐकून घेऊन सदर रस्त्याच्या ठेकेदारास संपर्क करून निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेतले जाणार नाही, त्यामुळे चांगल्या दर्जाचे काम करण्यात यावे व सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत। जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।